नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीजमध्ये आज आपण बनवणार आहोत तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारी पांढरी शुभ्र तांदळाची कुरडई. कुरडई बनवताना कुठेही तेलाचा वापर न केल्यामुळे ही कुरडई वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकली जाते. अर्थातच कुरडई तळण्यासाठी तेल लागणार आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाची कुरडई मी अर्धा किलो प्रमाणामध्ये बनवणार आहे. त्यासाठी अर्धा किलो इतका इंद्रायणी तांदूळ घेतला. कुरडई बनवण्यासाठी तुम्ही कोणताही जाड जुना तांदूळ वापरू शकता. रेशनच्या तांदळाची कुरडई देखील अतिशय पांढरी शुभ्र बनून तयार होते. घेतलेला अर्धा किलो इतका इंद्रायणी तांदूळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. हलक्या हाताने चोळून हा तांदूळ आपल्याला 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो देखील निघला जातो. तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं. झाकण ठेवून हा तांदूळ आपल्याला 3 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचा. तांदूळ भिजत असताना दररोज यामधलं आपल्याला पाणी बदलायचं आहे. शनिवारी तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. शनिवार, रविवार आणि सोमवार असं 3 दिवस हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत होता. दररोज यामधलं पाणी मी बदललेलं होतं. सोमवारी बघा तांदूळ अगदी पांढरा शुभ्र दिसत आहे आणि व्यवस्थित भिजलेला आहे. आता यामधलं पाणी काढते आणि पुन्हा एकदा हा तांदूळ आहे तो 2 पाण्याने धुवून घेते. असं हे पारंपरिक पद्धतीने तांदूळ आंबवून आपण कुरडई बनवली तर ती चवीला छान लागते. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर हे तांदूळ थोडे थोडे करून एका मिक्सर जारमध्ये काढायचे आहेत. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक करायचं. बारीक करताना जास्तही पाणी घालायचं नाही. हे पीठ मिक्सरला बारीक करत असताना अगदी बारीकसर असं आपल्याला दळून घ्यायचं आहे. अजिबात जाड ठेवायचं नाही. इथं पहा अगदी फाईन प्युरी मी याची बनवून घेतलेली आहे. ज्या पद्धतीने आपण इडली बॅटर बनवतो ना त्या पद्धतीचीच कन्सिस्टन्सी इथं आपल्याला ठेवायची आहे. पहिली बॅच आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे. एका पातेल्यामध्ये काढून घेते. त्याच पद्धतीने दुसरी बॅच देखील मी बारीक करून घेते. मिक्सर जारमध्ये तांदूळ घालायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला अगदी बारीकसर असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. तांदळाची प्युरी मी अगदी बारीकसर अशी वाटून घेतलेली आहे. यामध्ये एकही मोठा तांदूळाचा कण गेलेला नाही. गेलेला असेल तर तुम्ही एखाद्या चाळणीने याला गाळून घेऊ शकता. इथं पहा हे तांदळाचं बॅटर आहे ते आपण बनवून घेतलेलं आहे. संपूर्ण तांदूळ मी याच पद्धतीने बारीक करून घेतला. आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करते. याची कन्सिस्टन्सी पहा अगदी जास्त घट्ट नाही किंवा जास्तही पातळ नाही. असं हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीवरती हे बॅटर बनवायचं आहे आणि रात्रभरासाठी असंच झाकून ठेवायचं. तिसऱ्या दिवशी तांदूळ भिजल्यानंतर आपण बारीक केलेले होते. त्यानंतर बनवून घेतलेलं तांदळाचं बॅटर झाकून ठेवलं आणि चौथ्या दिवशी पहा हे तांदळाचं बॅटर व्यवस्थित असं भिजलेलं आहे. आता याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तांदूळ बारीक करत असताना जास्तीचं पाणी वापरलं तरीही चालतं, पण चौथ्या दिवशी या चिकावरती जे जास्तीचं पाणी असतं ते आपल्याला अगोदर काढून घ्यावं लागतं आणि त्यानंतर हा चिक आहे तो आपल्याला अशा पद्धतीने एकदा व्यवस्थित मिक्स करायचा आहे. इथं पहा तांदळाचा चिक बनवून तयार झालेला आहे. एका भांड्याने मोजून घेऊयात, जेणेकरून पुढे पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो. घेतलेला चिक मी एका कुकरच्या डब्याने मोजून घेतला. कुकरचा डब्बा भरण्यासाठी अगदी थोडासा चिक कमी आहे. जेवढा तांदळाचा चिक भरलेला आहे बरोबर तेवढ्याच पाण्याचा वापर आपल्याला इथं कुरडई बनवण्यासाठी करायचा आहे. गॅसवरती एक जाड बुडाचं पातेलं गरम करायला ठेवलं. घेतलेलं एक डब्बा भरून इतकं पाणी यामध्ये घातलं. चवीनुसार 2 चमचे इतकं मीठ घालते. मीठ घातल्यानंतर पाण्याला खळखळीत अशी उकळी काढायची आहे आणि त्यानंतर गॅस आहे तो अगदी लो करायचा आहे. बनवून घेतलेला तांदळाचा चीक पुन्हा एकदा आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडा थोडा करत आपल्याला या पातेल्यामध्ये ओतायचा आहे. चीक पातेल्यामध्ये ओतत असताना थोडा थोडा ओतायचा आणि एका हाताने याला कंटिन्युअस हलवायचा आहे. गॅस अगदी लोच ठेवायचा आहे. असं हे कंटिन्युअस हलवल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या तयार होत नाहीत. इथं पहा संपूर्ण चीक मी यामध्ये ओतलेला आहे. गॅस अजूनही लोच आहे. चीक पातेल्यामध्ये ओतल्यानंतर गॅस कुठेही फुल करायचा नाही. चीक शिजेपर्यंत गॅस अगदी लोच ठेवायचा आहे. संपूर्ण चीक पातेल्यामध्ये ओतून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटासाठी हा चीक आपल्याला कंटिन्युअस फेटत राहायचा आहे. त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत. असं हे 2 मिनिटासाठी आपण फेटून घेतलं तर हा चीक आहे तो घट्टसर व्हायला लागतो आणि त्यानंतर यामध्ये अजिबात गाठी गुठळ्या तयार होत नाहीत. सुरुवातीला हा चीक मी विस्करने हलवून घेतला तर त्यानंतर पळीने फेटून घेते.
विस्करऐवजी तुम्ही एखाद्या रवीचा वापर केला तरीही चालू शकतं। चीक पातेल्यामध्ये ओतल्यानंतर मी कंटिन्युअस याला हलवत आहे। थोड्या वेळामध्येच हा चीक बघू शकता तुम्ही अगदी घट्टसर झालेला आहे। चीक घट्टसर झाला की याला हलवणं थांबवायचं आहे। गॅस लोच आहे, गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर चीक करपू शकतो। इथं पहा चीक व्यवस्थित असा मी हलवून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 6 ते 7 मिनिटासाठी हा चीक आहे तो वाफवून घ्यायचा आहे। चीक वाफवून घेणं म्हणजे शिजवून घेणं। 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। इथं पहा हा चीक आहे तो मी वाफवून घेतलेला आहे। याच्यावरचं झाकण काढते आणि हा चीक आहे तो एकदा हलवून घेते। एकदा वाफ दिल्यानंतर हा चीक व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने एकदा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे। तळापासून आपल्याला हा चीक हलवायचा आहे, त्यामुळे चिकाला सर्व बाजूने सारखी वाफ लागली जाते। इथं पहा हा चीक मी 6 मिनिटासाठी वाफवून घेतला आणि व्यवस्थित हलवून घेतला। आता यामधली पळी बाजूला काढते आणि पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटांसाठी हा चीक मी वाफवून घेते। सुरुवातीपासून आपल्याला शेवटपर्यंत हा चीक साधारणपणे 12 ते 13 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचा आहे। जास्त क्वांटिटी असेल तर तुम्हाला हा चीक वाफवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो। सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा चीक मी 12 ते 13 मिनिटांसाठी वाफवून घेतलेला आहे। त्यानंतर याला बघा अगदी छान अशी चकाकी आलेली आहे। हा चीक अगदी काचेसारखा दिसायला लागतो, अजिबात पांढरा दिसत नाही, म्हणजेच आपला चीक आहे तो कुरडई बनवण्यासाठी तयार झालेला आहे। या पद्धतीने तुम्ही ओळखू शकता की चीक शिजला आहे की नाही ते। दुसरी देखील पद्धत सांगते। हाताला थोडंसं थंड पाणी घ्यायचं, हातावरती थोडासा चीक घ्यायचा, त्याची गोळी तयार होत असेल तर चीक शिजला आहे। हाताला चीक चिकटत असेल तर चीक थोडासा कच्चा आहे असं समजायचं। चीक शिजल्यानंतर लगेच आपण कुरडई बनवण्यासाठी सुरुवात करूयात। त्यासाठी इथं बघा मी साच्यामध्ये मीडियम होलची प्लेट टाकलेली आहे। यामध्ये मी चमच्याने गरम गरम मिश्रण आहे ते भरून घेते। हे मिश्रण या साच्यामध्ये भरल्यानंतर आपल्याला जे उरलेलं मिश्रण आहे ते एका ताटाने झाकून ठेवायचं आहे। त्याला अजिबात थंड होऊ द्यायचं नाही, जर का थंड झालं तर आपली कुरडई व्यवस्थित येणार नाही। चीक शिजल्यानंतर गॅस मी बंदच करणार आहे, कारण चीक आणखीन शिजला तर तो पागळला जातो आणि चीक पागळला तर तो थोडासा पातळ होतो आणि मग त्याची कुरडई आपल्याला घालता येत नाही किंवा साच्यामधून कुरडई आहे ती व्यवस्थित पडत नाही। त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे आणि बाकीचं उरलेलं मिश्रण एका ताटाने झाकून ठेवलं। चीक गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या कुरडया पटापट बनवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी इथं पहा मी सुती कापड अंथरून घेतलेलं होतं, त्याच्यावरती या कुरडया मी घालून घेते। कुरडई बनवत असताना बघू शकता तुम्ही साच्यामधून अगदी व्यवस्थित अशी कुरडई सुटत आहे, कुठेच मध्येही तुटत नाही आणि अगदी पांढरी शुभ्र बनून तयार होत आहे। कुरडई बनवताना साचा अजिबात दाटत देखील नाही, अगदी इझिली याची कुरडई बनत आहे। ही तांदळाची कुरडई आपण पारंपरिक पद्धतीने 3 दिवस तांदूळ पाण्यामध्ये भिजवून बनवल्यामुळे ही तांदळाची कुरडई गव्हाच्या कुरडईसारखी चवीला लागते। त्यामुळे ही कुरडई खाताना कोणाला वाटणार देखील नाही की ही कुरडई तांदळाची आहे, अगदी गव्हाच्या कुरडईप्रमाणेच चवीला लागते आणि दिसायला देखील ही कुरडई अगदी पांढरी शुभ्र गव्हाच्या कुरडईसारखीच दिसते। गव्हाची कुरडई बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना खूप झंझट वाटतं, कारण गव्हामधून चीक काढणं ही प्रोसेस आहे ती थोडीशी मोठी आहे, ती करायला नको वाटते। त्यासाठी ही कुरडई आहे ती बेस्ट ऑप्शन असणार आहे। गव्हाच्या कुरडईऐवजी तुम्ही अशी तांदळाची कुरडई देखील बनवू शकता, ती देखील वर्षभरासाठी आरामशीर टिकली जाते आणि चवीला देखील छान लागते। इथं पहा अगदी 3 ते 4 वेळ्यांवरती ही कुरडई आहे ती मी बनवून घेतलेली आहे। त्यानंतर बघा संपूर्ण कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत आणि फक्त अर्धा किलो तांदूळामध्ये खूप साऱ्या कुरडया बनवून तयार होतात। बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे ऊन येत नाही, तर ही कुरडई आम्ही घरामध्ये घालू शकतो का? तर ही कुरडई तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेला घालू शकता। अशी ओली ओली कुरडई आपण जिथं ऊन येतं तिथं नेऊ शकत नाही, त्यामुळे घरामध्ये फॅनच्या हवेला कुरडई घाला। पूर्णपणे सुकल्यानंतर मग तुम्ही त्याला उन्हामध्ये नेऊ शकता। या कुरडया देखील मी घरामध्ये फॅनच्या हवेलाच घातलेल्या होत्या। कुरडया बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत, थोड्याशा ओलसर आहेत, तोपर्यंतच आपल्याला याला कापडापासून वेगळं करायचं आहे। जर का कुरडई पूर्णपणे सुकेपर्यंत आपण कापडावरती ठेवली तर कापडाच्या मागच्या बाजूने आपल्याला याला पाणी मारावं लागेल, त्यामुळे ही कुरडई थोडीशी ओलसर आहे तोपर्यंतच मी कापडापासून काढून घेते। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी उन्हाळी वाळवणाचे पदार्थ कापडावरती घातले तर ते वेगळे कसे करायचे हे सांगितलेलं आहे।
कापडावरती घातलेला पदार्थ सुकल्यानंतर कापड पलटी करायचं, मागच्या बाजूने पाणी मारायचं आहे. कापड सरळ करायचं आणि हा पदार्थ थोडा ओलसर झाला की मग यावरून आपल्याला काढून घ्यायचा. पण कुरडई आहे ती अगदी सहज निघलेली आहे, त्यामुळे पाण्याचा वापर करावा लागलेला नाही. त्यानंतर या संपूर्ण कुरडया आहेत त्या मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. फक्त अर्धा किलो तांदूळामध्ये खूप साऱ्या कुरडया बनवून तयार झालेल्या आहेत. कुरडयांच्या काड्या बघा अगदी व्यवस्थित आहेत, अजिबात तुटलेल्या नाहीत आणि अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार झालेल्या आहेत. चीक व्यवस्थित शिजला असेल तर कुरडई वाळल्यानंतर अजिबात तुटत नाही. बऱ्याच ताईंचं असं म्हणणं असतं की तांदळाची कुरडई आहे ती तुटते किंवा त्याचे तुकडे पडतात, पण बघा इथं मी ही कुरडई तुमच्या समोरच बनवलेली आहे, अजिबात तुटत नाही किंवा त्याचे तुकडे देखील पडलेले नाहीत. यामधल्या काही कुरडया मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी कढईमध्ये मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता ही कुरडई अगदी दुप्पट तिप्पट छान पांढरी शुभ्र फुलली जात आहे. कुरडई तळत असताना गॅस अगदी मीडियम ठेवायचा. जास्त हाय गॅस ठेवला तर कुरडई आहे ती पटकन लाल होते. असं हे मीडियम गॅसवरती कुरडई तळली तर अगदी पांढरी शुभ्र बनून तयार होते. फुल गॅसवरती उन्हाळी वाळवणाचा कोणताही पदार्थ तुम्ही तळला तर तो थोडासा लालसरच दिसू शकतो, त्यामुळे मीडियम गॅसवरती तळायचा आहे. ही कुरडई तांदळाची आहे तरी देखील तळल्यानंतर अगदी पांढरी शुभ्र दिसत आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला काही कुरडया आहेत त्या बनवून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण कुरडया आहेत त्या व्यवस्थित अशा फुलल्या जात आहेत. या ठिकाणी मी काही कुरडया तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत. सर्वच कुरडया अगदी दुप्पट तिप्पट पांढऱ्या शुभ्र फुललेल्या आहेत. व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, त्या फॉलो करून तुम्ही जर का अशी ही कुरडई बनवली ना तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी ही तांदळाची कुरडई बनवून तयार होते. तुम्ही देखील पारंपरिक पद्धतीने बनवलेली चवीला भन्नाट लागणारी पांढरी शुभ्र आणि खुसखुशीत अशी ही तांदळाची कुरडई एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि छानशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.